जळगाव जिल्हा वकील संघ निवडणूक. ॲडव्होकेट दर्शन देशमुख अध्यक्ष, ॲडव्होकेट प्रेम राजेश गवई उपाध्यक्षपदी विजयी. जळगाव जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ॲडव्होकेट दर्शन देशमुख यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला असून ॲडव्होकेट प्रेम राजेश गवई यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून, औक्षण करून आणि घोषणाबाजी करून उत्साहात स्वागत केले. जिल्हा वकील संघाच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे वकील बांधव, सहकारी तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी जिल्हा वकील संघ अधिक सक्षम करण्यासाठी, वकिलांच्या हिताचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आणि संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. जळगाव जिल्हा वकील संघाच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर अध्यक्षपदी ॲडव्होकेट दर्शन देशमुख आणि उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रेम राजेश गवई यांच्या विजयाने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नमस्कार, मी ॲडव्होकेट दर्शन भरत देशमुख, नवनिर्वाचित अध्यक्ष जळगाव जिल्हा संघ. आज आमची 4 ऑगस्ट 2026 रोजी फार चुरशीची निवडणूक पार पडलेली आहे. आमची जी निवडणूक पार पडलेली आहे याच्यामध्ये 15 बॉडी सदस्य म्हणजे कार्यकारिणी असते. या 15 कार्यकारिणी सदस्यांमध्ये सुरुवातीला 8 पुरुष सदस्य बिनविरोध निवडून आलेत. त्यानंतर सहसचिवपदासाठी पण फॉर्म्स होते, पण त्याच्यात मंगला पाटील मॅडम या निवडून आलेल्या आहेत, बिनविरोधच झालेल्या आहेत त्या. त्यानंतर 3 लेडीज या आपल्या याच्यासाठी सदस्यपदासाठी महिला म्हणून कॉन्टेस्ट करत होत्या. त्यापैकी 2 लेडीज निवडून आलेल्या आहेत. त्याच्यानंतर सचिवपदासाठी आशिष पाटील हे निवडून आलेले आहेत. उपाध्यक्षपदासाठी राजेश बारी हे निवडून आले, राजेश गवई हे निवडून आलेले आहेत. तर या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, सहसचिव, कोषाध्यक्ष शिंदे आणि बाकी सर्व सदस्य अशी 15 लोकांची बॉडी निवडून आलेली आहे. आणि मला त्याच्यामध्ये 435 मतं मिळालेली आहेत 736 पैकी. आपलं पुढे ध्येय काय असणार आहे? माझं ध्येय म्हणजे ॲडव्होकेट फर्स्ट. जळगाव जिल्हा वकील संघात वकिलांसाठी कार्य करणे हा फार महत्त्वाची बाब असते. वकिलांना सर्व योजना लाभ मिळवून देणे, आमचे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची जी संघटना आहे त्यांच्याकडून त्यांना लाभ मिळवून देणे, त्यांच्यासाठी कार्यरत राहणे आणि वकिलांच्या कुठल्याही अडचणीमध्ये तत्पर राहणे आणि वकील संघासाठीच कार्य करणे वर्षभर हा माझा मानस आहे.